न मागता आईला बाबाला कळतं की मुलांना काय पाहिजे. तसं स्वामी महाराज आहेत. फक्त नित्यसेवा, रोजची नित्यसेवा करून आपण जीवनात कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकतो, ते पण न मागता. आपल्या मनात फक्त विचार असेल आणि आपल्याला ती गोष्ट भेटत असते. श्रद्धा आणि भाव ठेवा, रोजची नित्यसेवा करा. जीवनात संकट असतील, दुःख असतील, आर्थिक चणचण असेल, पैशाविना काही चालत नाही. म्हणून नित्यसेवा, रोज नित्यसेवा करा आणि तुम्ही जीवनात कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकता, हा माझा विश्वास आहे. बऱ्याचशा लोकांना दुःख, संकट, प्रॉब्लेम आहेत. त्या प्रॉब्लेमांमधून निघण्यासाठी ही नित्यसेवा खूप महत्त्वाची आहे. फक्त 20 मिनिटात ही नित्यसेवा होते आणि 20 मिनिटात नित्यसेवा करून आपण जीवनात जास्त सेवा वाढवून जास्त पुण्यफळ भेटू शकतो. जेवढं आपण अकाउंटमध्ये पैसे ठेवतो आणि जेव्हा गरज पडते तेव्हा काढत असतो, त्याचप्रमाणे ही सेवा असते, ही मंत्रजाप असतो, ही भक्ती असते. ज्या ठिकाणी आपल्याला संकट येतं त्या ठिकाणी ही कामी येते. आणि नित्यसेवा कशी करायची कोणाला माहीत नाही, तर नित्यसेवा ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र घेऊन माळ घ्या आणि रोज 11 माळी जप करा. स्वामी चरित्र 3 अध्याय रोजचे वाचा न चुकता. 3 अध्याय रोजचे वाचले आणि 11 माळी रोजच्या केल्या तर खरंच सांगते तुम्हाला आश्चर्यजनक प्रभाव तुमच्या कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि तुमचे प्रॉब्लेम जे काही असतील ते नक्की लिहायला विसरू नका. त्यामुळे मला प्रोत्साहन भेटेल आणि त्या विषयावर मी व्हिडिओ बनवेल. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तरच, व्हिडिओ आवडला नाही तर डिसलाईक करू शकता. आणि मी खरंच सांगते, हा माझा विश्वास आहे, मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि बऱ्याचशा भक्तांनी या ठिकाणी अनुभव सांगितलेले आहेत. मी आत्ता व्हिडिओमध्ये मी भक्तांची कमेंट टाकते आणि ते कमेंट वाचून तुम्ही सुद्धा भक्ती करायला सुरुवात करा. चला तर मग सर्वांना माझ्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.